अहो अहो काय बघा ना, मोहित अजून नाही आला. येईल येईल. ते काही नाही, तुम्ही आधी शाळेत जाऊन पिकनिक बसची एन्क्वायरी करून या. आता आलोय ना, जर 2 मिनिटं बसू देशील? राहू द्या, मीच जाते. जातो. एक ग्लास पाणी देशील? देते. सदाभाऊ, मी येऊ तुमच्या बरोबर? अरे समीर, तू कशाला येतोस? तू दमला असशील, आराम कर. नाही नाही, येतो ना मी तुमच्या बरोबर. अरे जाऊन येतो, मी काय लहान आहे का रे? काय येताना त्याला स्कूटरवरून ट्रिपल सीट आणता येणार आहे ना, मी घेऊन येईन ना त्याला. आलोच मी. हां. वहिनी, नका एवढं टेन्शन घेऊ. अहो, मुलं कधी कधी आपला प्लॅन अचानक बदलतात आणि होतो थोडासा उशीर. वाईट वेळ काही सांगून येते का? नागपूरला आमचे शेजारी होते, शहा म्हणून. एकुलता एक मुलगा होता त्यांचा. लाला लाला म्हणायचे त्याला. एक दिवस केला ना ट्रेकिंगला. खतरो के खिलाडी होण्याचा शौक होता ना त्याला. सगळ्या मित्रांनी मिळून त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं. ओव्हर कॉन्फिडन्स. दोर हातात निसटला. पोरगा 125 फूट खाईत. वहिनी, आता ही वेळ आहे का अशा गोष्टी आठवायची? अहो नाही ग, तुला नाही कळणार. काय वाटतं एखाद्या आईला अशा वेळेला? अहो. सगळ्यांना वाईट बातम्याच टोक्यात येतात आधी. तुम्ही आता येऊ दे त्याला, चांगला बडवीन. वा वहिनी, ही तुमची चाइल्ड सायकोलॉजी? तुमची सायकोलॉजी ना पुस्तकात राहू दे. अगं अपर्णा, खरंच मुलं जेव्हा वाईट वागतात ना, तेव्हा अनुभवाच्या लाठीनंच त्यांना सरळ करायला लागतं. हो. काय झालं? शाळेत काही कळलं? काही नाही, मग मित्रांकडे? सगळ्यांकडे जाऊन आलं, कोणी परत आलेलं नाहीये. अरे देवा, अहो 10:15 झाले. माहिती आहे मला. मग गुप्त्यांकडे विचारलं? हो त्यांचा तुषारही गेलाय ना? हो, अहो मग काय सांगितलं त्यांनी? 7-8 वाजेपर्यंत यायला पाहिजे होते. त्यांच्याबरोबर मोठंही कुणी आहे की? त्यांना ठाऊक नाही. ठाऊक नाही? मग आता काय करायचं? तू जरा शांत राहशील का? हो, कुलूप लावून घेते आता तोंडाला. तुम्हाला काही काळजी आहे का नाही? जरा हातपाय हलवा की. मग काय घरात माशाबरोबर बसलो का? बीच जाऊन आलो ना तिकडे. हो, उपकार केले. डोकं आउट करू नकोस. तू बिघडवलंस त्याला, तू. मी? डोक्यावर चढून ठेवलं नुसतं. बघा डॉक्टर. वहिनी, शांत व्हा वहिनी, शांत व्हा. सदाभाऊ काय? अरे काही नाही, तो शिरीषचा भाऊ सांगत होता थोडा उशीर होणार आहे. आणि ज्युनियर कॉलेजची काही मुलंही आहेत बरोबर. अहो मग हे आधी नाही का सांगता येत? तू बोलत नाही तशी. वहिनी वहिनी, टेन्शन तर गेलं ना? काहीतरी बसचा प्रॉब्लेम झाला असेल, येईल तो. अरे डोकंच आउट होतं रे कधी कधी. काळजी वाटणार ना, शेवटी आई आहे. आणि मी बाप नाहीये. आपण तुला आराम करायचा आहे? हो हो. अरे तुमच्या जेवणाचं काय? नाही वहिनी, आम्ही खाऊन आलोय, तुम्ही घ्या जेवण. नाही, आम्ही आता मोहित आला की बरोबरच जेऊ. बरं तुम्ही झोपा, दमला असाल. वहिनी, पण मोहित आला की नक्की उठवा. हो. अरे सकाळी भेट होईलच की त्याची. हो, पण त्याच्यासाठी गिफ्ट आणलं होतं, म्हटलं ठीक आहे सकाळी देऊ. सदाभाऊ तुम्ही पडा तोपर्यंत. हो. नाही नाही, मोहित आल्याशिवाय डोळा लागणार नाही यांचा. बरं अपर्णा, रजई आत ठेवली. हो हे पाणी आणि गोळ्या घेतल्यास का? हो, घेतल्या. गुड नाईट. गुड गुड नाईट. नाईट वहिनी. गुड नाईट. सदाभाऊ गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. दमली आहे मी कसली.
यांनाही आत्ताच जायचं होतं. मेणबत्ती घेऊन ये. संपलीये, शोधते. अरे बापरे, आता ही बाई अजूनच टेन्शन घेणार. हो ना. खबरदार त्याला घरात घ्याल तर थांबू दे तिथेच. अजिबात आत येऊ देऊ नका त्याला. भटक म्हणावं, काय भटकायचंय ते मित्रांबरोबर. घरातल्यांची काय नातं आहे का नाही तुझं? हे काय आणि ही काय पद्धत आहे तुझी बूट ठेवायची? हे सगळं बॅग आणि सगळं जागच्या जागी हवाय मला. नालायक, नाचवतोय नुसता. जाग्यावर नाही ठेवता येत एक वस्तू. घरामध्ये पाहुणे आले, सगळे घरातले चिंता करतायत, पण ह्याला काय त्याचं वैताग नुसता. अरे आता बघतोयस काय, जा ना हात पाय तोंड धुवून घे. काय करू या मुलाचं मी आता? अरे इतका वेळ काय करतोयस तू, बाहेर ये. अरे एवढ्या रात्री काय धूत बसलेस तू? काय आता उद्या सकाळी कॅम्पला जायचंय तुला? अहो ऐकलत का तुम्ही? वहिनींचा हा, आवाज काय जरा जास्तच म्हणतोय? तापलाय. तुझं डोकं फिरलंय का रे? ते मुंबईहून डॉक्टर करंदीकर काका काकू आलेत आणि घरी हा तमाशा. ते बिचारे तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलेत आणि तुझा पत्ता नाही. अहो तुम्ही काही बोलणार आहात का तोंडाला कुलूप लावून बसणार आहात? तुमच्या दोघांची बोलण्यात काही अर्थच नाही. या आता जेवायला वाढते. अपर्णा, हा, चल त्याला आत्ताच गिफ्ट देऊन टाकू. आत्ता कुठे? अरे सकाळी देऊ ना. अगं सकाळी तो कॅम्पला चाललाय. अरे आत्ताच देऊन टाकू म्हणजे वहिनींनाही जरा शांत करता येईल. कुठे ठेवलंस बॅट बॉल? समोर आहे बघ. हैराण हैराण झाले मी. 2 वर्षानंतर 10वी आहे, लक्षात आहे ना? का शाळा सोडून उणगेगिरी करायची तुला? तुझ्या ना टीचरशीच बोलणार आहे मी आता. अभ्यासापेक्षा दुसऱ्याच ऍक्टिव्हिटी महत्वाच्या यांना. मिळालं? हा, हा, दे. हे धर. जेव आता. चल. आणि एकदाही मनात नाही करे आलं की आई घरी खूप वाट पाहत असेल म्हणून. कशी रे तुम्ही बघ, सत्य आहे. आणि आता तू मला सांग, तुला कॅम्पला जायचंय म्हणजे तुझी सगळी तयारी मलाच करावी लागणार. कारण तुझी बॅग भरा, तुझे कपडे भरा, या सगळ्याला तुझी आईच पाहिजे ना रे तुला. आणि मोहित, आधीच सांगून ठेवते मी, तुझ्या कॅम्प बरोबर कोण कोण मुलं जाणार आहेत मला आत्ताच सांगून ठेव. सगळ्यांची नावं मला पाहिजेत. ठेव आता. अरे घास 36 वेळा चावून खाल्ला तर अन्न पचतं. अरे राजा मोहित, कधी मोठा होणार रे तू? आणि इकडे जा तिकडे जा असा फालतूपणा